झाडाच्या फांदीवर एका कावळ्याने घरट केलेलं होतं. त्या घरट्यामध्ये त्याच्या पत्नीने अंडे दिलेली होती. ती कावळी व्यालेली होती, तिने अंडे दिली होती, त्या अंड्यावर बसलेली होती. पण त्या कावळीने त्या कावळ्याला एक प्रश्न केला, प्राणनाथा, मला मांस खाण्याची इच्छा आहे. त्या कावळ्यानं सांगितलं, प्रिय, आतापर्यंत तुझ्या सानिध्यामध्ये तू ज्या ज्या अपेक्षा केल्यात त्या त्या अपेक्षा मी तुझ्या पुरवल्यात. पण या 15-20 दिवसात मृत जनावर मला कुठं दिसलंच नाही, मी तुला मांस देऊ शकत नाही. पदुदेवा तिनं सांगितलं, मालक, पिलांचा जन्मकाल जवळ आलाय. कारण पक्षी हे अंड्यातनं पिलांना ज्या वेळेला बाहेर काढतात त्यावेळेला स्वतःची ऊब देत असतात. स्वतःच्या गर्मीनं स्वतःची शक्ती खर्च करून त्या अंड्यातलं पिल्लं बाहेर काढत असतात. त्याच्याशिवाय ती पिल्लं तयार होत नाही त्या अंड्यामध्ये. माझं शरीर कृश झालंय, क्षीण झालंय, मला मांस खाण्याची इच्छा आहे. विठाला 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 माझी एवढी इच्छा पूर्ण करा. त्यानं सांगितलं, प्रिय, माझं तुझ्यावर अतूट प्रेम आहे, पण मांस मिळत नाही ग, मी तुला देऊ कुठून. त्यानेही त्याच्या दृष्टीने आजूबाजू परिसरात एक चक्कर मारली, त्याच्या डोळ्यानं पाहिलं, पण त्याला परिसरात कुठेही मृत जनावर, एखादा पशु पक्षी मृत पावलेला दिसत नव्हता. बसा महाराज. विठाला 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 शेवटी तो फिरून फिरून थकून कावळा पुनश्च त्याच घरट्यात आपल्या पत्नीच्या जवळ आला. आणला का मांसाचा तुकडा? नाही ग प्रिय, माझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. नाही प्रिय, मिळत नाही मांसाचा तुकडा, कुठे मिळत नाही. थोडा वेळ तो आपल्या पत्नीच्या सानिध्यात बसला, इकडं तिकडं मान डोकावत होता. तेवढ्या अवकाशात झाडाच्या फांदीवर जे घरटं होतं त्या घरट्यातून खाली बघितलं तर झाडाच्या बुडाला एक स्त्री झाडाच्या गुंथ्याला टेकन देऊन बसलेली होती. पायाशी डांबवलेली होती तिने. कावळा हा तीक्ष्ण दृष्टीचा पक्षी आहे. शास्त्रामध्ये वर्णन आलंय, त्याला डोळे 2 आहेत पण बुबुळी 1 आहे. बाळासाहेब, एकच बबुळ आहे, पण अत्यंत चाणाक्ष, फार तीक्ष्ण दृष्टी आहे त्याची. त्यानं त्या तीक्ष्ण दृष्टीनं खाली पाहिलं. 10 मिनिटं तो बघत राहिला. तिचे पाय हालत नाहीत, हात हालत नाहीत, तिला बोलता सुद्धा येत नाही, फक्त तिचे डोळे उघडे येतात. काय त्यांचा महिमा सांगताय. कावळ्याने विचार केला, पाय हालत नाहीत, त्यावर ती बेशुद्ध पडली. आपण जरी हिचे पाय खायला सुरुवात केली तर हिचे हात उचलत नाही, त्यावर ती हाताने आपल्याला मारू शकत नाही. हिचं मांस खायला काही हरकत नाही आपल्याला. कावळ्याने झाडाच्या फांदीहून घरट्यात खाली उडी घेतली. जवळ आला, तिच्या पायावर स्वतःचे पाय टेकले. संवेदना संपलेल्या होत्या. अलगद अशी चोच टोचली. पायाला जसा काटा किंवा एखादी काडी रगडावा आणि थोडस रक्त बाहेर यावा तशी कावळ्याने चोंचीची आणि तिच्या पायात रोवल्याबरोबर असं बाहेर रक्त आलं. पण काय नाही, तिचा पाय हल्ला नाही, तिचा हात हल्ला नाही. आणि कावळे एक असे एक प्राणी आहे, पक्षी आहे, जखमा कुठं असतात हे शोधणारे कावळे असतील. आपल्यात बी बरेच कावळे येतात, दुसऱ्याच्या जखमा शोधणारे. फक्त शरीर माणसाचे आहेत, मन कावळ्याचे आहेत, काही काही पाप्यांचे. दुसऱ्याच्या कुठं जखमा आहेत, कोणाचं कुठं दुखतंय, नेमकं त्याची कुठं नाडी दाबावी याच्याच पाठीमागे असतात कावळे. हाही कावळा एखादं जनावर जखमी आहे का, एखाद्या गाढवाला नाळ पडलेली आहे का, त्याच्यावरच रक्त शोषण करणारा कावळा. त्याच्या लक्षात आलं, आता हिचं मांस खायला काही हरकत नाही. आणि जोरात सोंस मारली आणि त्या स्त्रीचा मांसाचा तुकडा, असा पायाचा ओरडा
आणि पत्नीला सांगितलं जेवढं खाशील तेवढं मांस खात राह. 4-2 वेळेस असा पायाला लचका मारला. मांसाचा तुकडा तोंडात घ्यायचा. अत्यंत मऊ झालेलं शरीर होतं. अख्खं जीवन भजन केलेलं शरीर होतं. अख्ख्या जीवनात भजनाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नव्हतं. काहीच. बरीच लोक म्हणतात मी भजन करतो. अरे तू भजन करतो म्हणलास इथंच तो मातीत गेलं. एक जण म्हणला मी 25 वर्षापासून वारीला जातो. आणि तू काय माल मग तू वारीला चालला म्हणजे उपकार थोडाच करायला. एक जण म्हणला माझ्याशिवाय काकडाच गावातला होत नाही. ती फुकून गाव तो काकडा करायला म्हणजे उपकार करायला का. अरे काकडा करण्यासाठी जगाच्या मालकानं शरीर दिलंय याचं मोठेपण सांगावा. वारी करण्यासाठी विश्वाच्या मालकानं शरीर दिलंय. देवे दिला देव भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. भजना करता शरीर दिलंय. मी करतो हे म्हणणं मूर्खपणाचं टोक आहे. काही गोष्टी कर्तव्य असतात, उपकार नाही. विश्वाच्या मालकानं मानवी शरीर दिलंय. भजन करणं कर्तव्य, उपकार नाही. वारीला जाणं कर्तव्य, उपकार नाही. परमार्थ करणं कर्तव्य, उपकार नाही. मिळालेल्या संपत्तीत अन्नदान करणं कर्तव्य, उपकार नाही. बापानं पोरासाठी प्रॉपर्टी कमवणं कर्तव्य, उपकार नाही. लाणेश्वर एक बाप म्हणला पोराला मी बंगला बांधलाय. पोरग म्हणलं याच्या अगोदर सगळ्याच बापायनं पोरायसाठी बंगले बांधलेत. कर्तव्य, उपकार नाही. वडिलांनी मुलासाठी प्रॉपर्टी कमवणं उपकार नाही, कर्तव्य. आणि त्या मुलानं म्हातारपणात वडिलांना सांभाळणं हे उपकार नाही, हे त्याचं कर्तव्य आहे. विठाला अख्खं जीवन भजन आनंदी होतं हे सांगत होतो मी. भजनाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. नामस्मरणाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. कृष्ण झालेलं शरीर होतं. लोण्यासारखं मऊ शरीर. तो कावळा आनंदानं ते शरीर खात होता. स्वतःही खाल्लं. पत्नीला सांगितलं प्रिये आतापर्यंत तुला पशु पक्ष्यांचं मांस दिलंय, पण आज मी मानवी मांस दिलंय तुला. ती बाई म्हणली बाई अहो कुठंच जनावर मेलेलं नव्हतं, तुम्ही माणसाचं मांस कसं दिलंय. खाली डोकून पाय 7-8 दिवस पुरेल एवढं शरीर खाली पडलेलं आहे. बघता बघता पायातून रक्त वाहत होत. त्या झाडाच्या कडेने एक कावळा गेला. त्यानं पाहिलं, त्यानंही मांस खाल्लं. या कावळ्यानं सगळ्या भावकीला सांगितलं झाडाखाली एक बाई पडलेली, तिचं मांस खाऊन आलोय. बघता बघता 50-50 कावळे त्या स्त्रीकडे आले. काय त्यांचा महिमा सांगतोय. 50-50 कावळ्याने त्या स्त्रीचे पूर्ण पाय खाऊन टाकले. फक्त हाड शिल्लक आहेत. मांसाचे गोळे काढू काढू खात होते. कावळे होते ते. हात लांबलेली होती. हाताचं मांस काही कावळ्यांनी खाल्लंय. भांड्या पिंढऱ्या पाय हात दंड कोपरं पूर्ण खाऊन टाकली. ती स्त्री डोळे उघडून बघत होती. तिचे डोळे किलकिल ते सुंदरसे चमकत होते. एक कावळा जवळ गेला आणि तिचा डोळा खाणार तेवढ्या अवकाशात एक आवाज आला. आवाज तोंडातून नाही आला, कारण तोंड वाणी बंद झालेली होती. जीभ शिथिल झालेली होती. ओठ सुकलेले होते. त्याचं चिंतन करून करून टाव फोडून फोडून ओठ सुकून गेलेले होते. तिच्या अंतकरणातून एक ध्वनी आला. आणि अंतकरणातून आलेला ध्वनी काय म्हणतो कावळ्याला. आओ कागो चुन चुन के खाओ मास. कबीरांची वाणी आहे. काय म्हणतं तिचं अंतकरण कावळ्याला. ए कावळ्यांनो या रे, या कावळ्यांनो या.
अख्ख्या शरीराचं मांस वेचून वेचून पूर्ण खा. कावळ्यांनो, माझ्या शरीराचं मांस वेचून वेचून पूर्ण खा, पण एक विनंती आहे कावळ्या, प्रिया मिलन क्यास, एकच विनंती आहे तुम्हाला, माझे डोळे खाऊ नका. जोपर्यंत माझा जगाचा बाप दिसेल, विश्वाचा मालक बघेपर्यंत माझे डोळे खाऊ नका. त्या स्त्रीचं नाव होतं राधा. तिचं नाव होतं राधा. विश्वाच्या मालकाला बघेपर्यंत फक्त माझे डोळे खाऊ नका, अख्खं शरीराचं मांस खा, वाटल्यास हाडं सुद्धा चगळून चगळून खाऊन टाका, पण जगाचा पाप दिसेपर्यंत माझ्या डोळ्याला अपेक्षा आहे, मला फक्त तो बघू द्या. दृष्टांत संपला. अख्ख्या शरीराचं राम झालं तरी हरकत नाही, पण मरता मरता अंतःकरणाने त्याचं भजन करीत विश्वाचा मालक बघत प्राण सोडावा, इतकं विश्वाच्या मालकावर प्रेम करणारी ही साध्वी स्त्री. म्हणून निळोबाराय म्हणतात, काय त्यांचा महिमा, हरि भक्त थोर भुवन हरि भक्त थोर भुवन काय त्यांचा महिमा वरवार वार हरि भक्त थोर भुवन हरि भक्त थोर त्यांचा महिमा वरवार वार हरि भक्त हरि भक्त काय ताकद असेल महाराज या लोकांची, काय साधना असेल, काय व्याप्ती असेल या अधिकारी संतांची. शेवटचा श्वास सुटेपर्यंत अख्खं शरीर खाल्लं तरी हरकत नाही, पण जाता जाता एकदा जगाचा बाप बघावा या अपेक्षेनं जीवन जगणारी संत आहेत. काय त्यांचं वर्णन करावं, काय टोक असेल त्यांचं, काय व्याप्ती असेल. 10-15 दिवसापूर्वी मी एका साधूचं चरित्र वाचिलं. त्याला संत वाङ्मय वाचायचा छंद आहे. आज एक महात्माजी सुद्धा आहे त्या ठिकाणी. स्वामी राम त्यांचं नाव होतं. स्वामी राम 2 वर्षाकरता आद्यगुरु शंकराचार्य त्यांना पदवी मिळाली. त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या परमार्थिक टोकामुळे स्वतः त्या ठिकाणी मोठमोठाले अधिकारी लोक आणि त्यांना जगद्गुरु पदवी देऊन टाकली. 2 वर्ष पदवी ती सांभाळली त्यांनी. त्यांच्या गुरुवर्यांनी सांगितलं, अरे बाळा, तू स्वामी झालास ना, अरे आमिषाला बोललास, ही पदवी प्राप्त झाली म्हणून फौज फाट्यामध्ये फिरतोस. अरे पारमार्थिक क्षेत्रामध्ये नाना प्रकारचे असे आमिष येत असतात आणि त्या आमिषाला माणूस भुलला की तत्व विसरून जात असतो. गुरुजींचा शब्द लक्षात ठेवला आणि 2 वर्षाच्या नंतर जगद्गुरु पदाचा राजीनामा दिला. ती व्यक्ती पुनश्च हिमालयात गेली. गुरुजी भेटण्याकरता गेले. का रे उपवास आहेस? होय. मी म्हणत नाही बरं तेवढ्या मोठ्या माणसाला, त्यांचे गुरुजी म्हणतात का रे, कारण माझी म्हणण्याची काय टप्पर आहे, जिभेला किडे पडते. काय त्यांचा महिमा सांगतो, काय टोक असते संतांचं. उपवास आहेस? जी. भिक्षा मागावी, भिक्षान्न पवित्र आहे. जी बाबाजी. आणि स्वामी राम हे भिक्षा मागण्यासाठी एका गावात गेले. सकाळची वेळ आहे. पहाटे पहाटे एका बाईनं मातीचं मडकं गुडघ्यात धरलं आणि ती गाईची धार काढत होती, दूध काढत होते. आजही काही काही माणसं चरबी गुंडी असेल ते गुडघ्यात धरून दोन्ही हातानं धार काढतात. सगळ्याला येत नाही ते. 50% लोकांना तर धाराच काढता येत नसत्या. ते उंदीर धरल्यावर आणि थैले आणणाऱ्याला काय धार काढता येणार आहे नाही. ते पिशवे आणतात ना दुधाच्या, त्या उंदीर धरल्यावर त्याला काय धारा काढता येत असते. तो धार काढण्यासाठी शेतकरी राजा असावा करून बुवा, धार काढता आली पाहिजे. हा, कीर्तन झाल्यावर कोणाची मसड धुवायची असेल तर मला सांगा.
गाईला काढता येते पण वात येतो. माझा जरी हात फ्रॅक्चर झाला तरी 10 लिटर दूध काढतो बाबाजी. विठाला विठाला विठाला. आणि आलं पाहिजे बरं का, महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसांना शेतीचे बरेच काम आले पाहिजे, बरेच काम आले पाहिजे. एका माणसाकडे 15 म्हशी 20 गाई, 7-8 म्हशी येलेल्या, 5-6 गाई येलेल्या, आणि धारा काढणार गडी त्या दिवशी सुट्टीवर, दोन्ही गडी. मालकीने सांगितलं मालक धारा काढायच्या, गडी येतील ना आता. रात्री सुट्ट्या घेऊन गेले ते. मालकीनं मालकानं खुर्ची टाकली, म्हशीकडं गाईकडे बघत होते. काशीत दूध आहे, एकीकडे वघार बांधलेले आणि एकीकडे वासर बांधलेले. वघारायला सोडीत नव्हते म्हणून म्हशीचं दूध पिता येत नव्हतं, वासरायला सोडीत नव्हते म्हणून गाईचं दूध पिता येत नव्हतं, आणि यायला काढता येत नव्हतं म्हणून हे वघार तशीच बिनचहाची होती. 5-6 म्हशी आल्यात, 5-6 गाई आल्यात, पण नुसते गाईकडे म्हशीकडे पाहू लागले. 150 एकर जमीन, पण धाराच काढताय ना सोमळ्याला. विठाला विठाला विठाला. आलं पाहिजे माणसाला, आलं पाहिजे. मातीचं मडकं गुडघ्यात धरलं, ती बाई धार काढू लागली गाईची. तेवढ्या अवकाशात स्वामी राम महान भगवत भक्त संन्यासी भिक्षाम देवा असा आवाज कानावर पडल्याबरोबर बाई कशामुळे दचकली काही लक्षातच आलं नाही. तिची गुडघ्या अशी फाकल्या गेली आणि दुधाचं मडकं खाली पडलं, दूध सांडून गेलं, मडकं फुटून गेलं. ती बाई रागावले, तरुणेस धडधाटक आहेस, भिक्षा मागतो, लाज वाटत नाही तुला, फुटलं माझं गाडगं. बाई दुसरं घेता येईल. अरे याच गाडग्यामध्ये माझ्या सासूने दूध काढलंय आणि सासूने हे गाडगं ठेवून गेली, कालांतरानं मी दूध काढते. माझ्या सासूचा ठेवाय फुटून गेला पाप्या. बोलू नये ती बाई शब्द तेवढ्या मोठ्या महात्म्याला बोलली. महाराज आश्रमावर आले, आश्रम नाही हिमालयात एका गुहेत आले. गुरुजींना प्रणाम केला आणि सांगितलं, गुरुजी जीवनभर भिक्षा मागणार नाही. एकदाच भिक्षा मागितली, बाईचं दुधाचं गाडगं फुटलं. त्या बाईनं बोलू नये ते तोंड टाकून शब्द बोलली. कानाला वेदना झाल्या, गुरुजी अंतकरणाला वेदना झाल्या. जीवनभर भिक्षा मागायची नाही. जगशील कसा? विश्वाच्या मालकाच्या नावावर तुमच्या आशीर्वादावर. अनुष्ठानाकरता महात्मा बसले गंगेच्या तीरावर. एवढा मोठा साधू अनुष्ठानाला बसल्याबरोबर माणसं फुलांच्या माळा, फुलांचे गुच्छ, हार तुरे घेऊन येत होते. महाराजांच्या गळ्यामध्ये हार टाकायचे. महाराजांना त्याचं वजन झालं की महाराज काढून टाकायचे. 2-4 बैलगाड्या हारस असले, पण फळ कोणीच आणलं नाही. पेड्याचा बॉक्स कोणीच आणलं नाही. एखादी भाकरी पोळी कोणीच आणली नाही. दुधाचा तांब्या कोणीच आणला नाही. बेझेळणीत महाराज. गेली 7 दिवसापासून मी अनुष्ठान करतोय. गुरुजींनी सांगितलं, काय मिळालं का काही? नाही. जा भिक्षा माग. नाही गुरुजी, तुमच्या पायाच्या आशीर्वादाने शपथ घेतली, जीवनभर भिक्षा मागणार नाही. देह गेला तरी हरकत नाही, पण इथेच जगाच्या मालकाचं भगवान शिवजीचं अनुष्ठान करेन. प्राण सुटला तरी हरकत नाही. काय गंगेला दया आली, कारण गंगा शंकराच्या डोक्यावर आहे. गंगा शंकराच्या डोक्यावर आहे. स्वामी राम हे भगवान शिवजीचे भक्त आहे. भगवंताचं स्मरण करीत असताना गंगेतनं आवाज आलाय, स्वामी. आवाज कोण देतय स्वामी म्हणून पाहिलं तो बाजूला कोणीच नाही, पण गंगेच्या पात्रातून एक हात वर येतात. त्या हाताकडे स्वामी रामांनी बघितलं. कालांतराने त्या हातामध्ये सुंदर असं एक सोन्याचं पात्र आहे आणि त्या पात्रामध्ये खीर आहे. स्वामी राम घ्या, आपल्या जेवणाची अवस्था मी करते. पवित्र गंगामाईनं हातामध्ये सुवर्णाचं पात्र, त्याच्यामध्ये खीर आहे आणि ते पात्र स्वामी रामांना दिलं. गेल्या 7 दिवसापासून उपवासी असणारे स्वामी राम त्याच्यातली खीर खात होते. खीर संपतच नव्हती आणि पुनश्च पात्रातून आवाज आला, स्वामी राम अक्षय पात्र आहे, जीवनभर याच्यातली खीर संपणार नाही. गुरुजींना एके दिवशी सांगितलं, गुरुजी भिक्षा मागायचा संकल्प मोडून टाकला. भिक्षा मागायची नव्हती, जीवनभर भिक्षा मागणार नाही. मला मनानच पवित्र गंगा मातेनं खिरीचं सुवर्णाचं पात्र दिलंय. गुरुजीच्या डोळ्यातनं पाणी आलं. सांगितलं, स्वामी
अरे राम 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 राम, अरे आमिषाला भुलतोस, प्रलोभनाला भुलतोस, अरे तपश्चर्या भंग करण्याची साधन आहेत, फेकून दे पात्र. 23व्या दिवशी स्वामी रामांनी सुवर्णाचं पात्र गंगा मातेनं खिरीचं दिलेलं पात्र नमस्कार केला आणि गंगेच्या पात्रात ते पात्र विलीन करून टाकलं. नमस्कार केला, माझा मी सक्षम आहे माझं जीवन दाखवण्यासाठी. कल्पना करा, तपश्चर्या अंती पवित्र अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगा एका साधूला जेवणाचं सुवर्णाचं पात्र देते. तरी पण त्या साधूनं पात्राचा त्याग करावा आणि विश्वाच्या मालकाचं भजन करावं. काय त्यांचा महिमा वारंवार, काय त्यांचा महिमा हरि भक्त थोर भूमंडळी, हरि भक्त थोर भूमंडळी, हरि भक्त थोर भूमंडळी. काय ताकद असेल, काय योग्यता असेल, काय टोक असेल, काय वागण्याची शक्ती असेल या लोकांच्या, काय त्यांचा महिमावरून वारंवार. पुनश्च एक उदाहरण सांगतो. बालाजीराव तुमचे नेते आल्यावर आम्हाला कळवा, कारण त्यांचा दीपप्रज्वलनाचा वगैरे कार्यक्रम आहे. काही गोष्टी सांभाळाव्या लागत असतात. ज्या निमित्त कार्यक्रम ठेवलाय त्या निमित्तावरही थोडंसं बोलावं लागतंय. बालाजीराव कल्याणकर त्यांचा वाढदिवस आहे. पवित्र अधिष्ठान भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. मरळक हे तीर्थक्षेत्र आहे, माझ्या शिवजींचं अधिष्ठान आहे. कल्पना करा ना, ऊन वाढवणं, ऊन शीतल करणं, पाऊस पाडणं, पाऊस बंद करणं, निसर्गाचं चक्र ज्यांच्या दृष्टीत त्यांना शिवजी म्हणतात. आणि भगवान शिवशंकराच्या दरबारात मला तरी वाटतं या 3 महिन्यामध्ये एवढी उष्णता होती. काल तर एवढं ऊन होतं, एखाद्या पातेल्यात पाणी त्याच्यात जर डाळ टाकली असती, ते जर बाहेर ठेवलं असतं तर वरण उन्हानंच झालं असतं. आज तर कूलरची व्यवस्था केलीची तर कीर्तना करता बालासाहेबांनी. पण माझ्या भगवान शिवशंकरांनी सुद्धा गोड सुंदर आकाशातूनच कूलर लावलंय. विठाला विठाला. तुम्ही भजन करून फोटो काढतात, काय नाव यायचं? देवराव काका. देवराव काका, वा. मागच्या वेळेस हालतून भेटले होते मला देवराव काका, त्यालाही धन्यवाद. वा, काय ताकद आहे संतांची, काय व्याप्ती आहे. संताजी महाराज जगनाडे नावाची एक महान भगवत भक्त होऊन गेले. काय त्यांचा महिमा सांगतोय. यांचा व्यवसाय तेल काढणे होता. माणसानं काम करत जात जावं. हरि का नाम पेट का धंदा न करे मोर खांदा. काम करत जावं माणसाने. 2-3 भाऊ आहेत, एकत्रित कुटुंब. एक जण म्हणला मी नुसतं भजन करेल. अरे भजनावून आल्यावर येड्याला जात जाय ना. नाही म्हणला मी नुसतं भजनच करीन. कधी कधी गावाला दारे धरी जाय, गौऱ्या खाशीन का? आमचा भाऊ जर शेतात जात असेल तर गिरगावकरांना कधी कधी शेतात जाऊन येडा केला पाहिजे. उपकार करायला का कीर्तन करायला? म्हणजे शेती सुद्धा परमार्थ आहे.
50 क्विंटल गहू काढीत असेल, 5 क्विंटल त्याला लागत असतील, 45 क्विंटल गहू विकत असेल, या देशातला तमाम नागरिक जर ते गहू विकत घेऊन खात असेल तर 50 क्विंटलचं उत्पन्न काढणारा शेतकरी सुद्धा हजारो महाराजाच्या बरोबरीचा आहे. विठाला विठाला विठाला. आजच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त बाळासाहेब कल्याणकरांना, बालाजी कल्याणकरांना एक विनंती करेल, एखादा महाराज जर रस्त्यात भेटला नाही, गाडी थांबली तरी चालेल, कारण आम्हाला जगगाड्या थांबिते. एखादा व्यापारी जर रस्त्यात दिसला आणि त्याच्यासाठी गाडी नाही थांबली तरी चालेल, त्याच्या इथं कुंटालन पैसे आहेत. पण एखादा शेतकरी जर कल्याणकर तुम्हाला रस्त्यानं दिसला असेल, त्याच्यासाठी जर गाडी थांबली आणि त्याला नुसतं विचारलं काय चाललं, तर जीवनभर तुमच्या नावाच्या बाजूला त्याचं बोटच जात नाही. इतका जर इमानदार कोणी असेल या महाराष्ट्राच्या मातीत तर त्याचं नाव शेतकरी आहे. विठाला विठाला विठाला. कोणी जरी राजकारणी बसले असतील त्यांना गिरगावकरांचा प्रणाम. नाही भजन करता आलं तर नका करू, पण समाजकारण करत असताना माझ्या शेतकरी राजाचे प्रश्न सोडवा. माझा विटेवरचा मालक तुमच्यावर जीवनभर खुर्चीची कृपा करील, जीवनभर. आणि जो राजकारणी शेतकऱ्याकडे डोळा वाकडा करील त्या बेट्याला पुढच्या जन्मात माझा विटेवरचा मालक आणि भगवान शिवशंकर त्याला बैल करील आणि पठ्ठ्याला उभ्या ते आऊत आणायला गडी करील. विठाला दगड टेकून नाव धाडणार मी. शेपटी मुरगाळू मुरगाळू बेट्या, शेतकऱ्याच्या जीवा मोठा झालास आणि शेतकऱ्याला नीट बोलत नाही, चापकाचे फटके देऊ देऊ हाणणार गिरगावकर. विठाला विठाला. महाराजाचा गडी करू द्या, मला काय हरकत नाही, पण शेतकऱ्याचा नीट करण्यासाठीच काय हरकत नाही. ज्याला शेतकऱ्याला ज्यानं वाईट केलंय शेतकऱ्यावर, त्याला नीट करण्यासाठी गिरगावकराला गडी केलं तरी चालेल शंकरानं. कल्याणकर तुम्ही शेतकऱ्यावर लक्ष ठेवत जा. आम्हा वारकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती, नका बोलू वारकऱ्यांना. आम्हाला बोलणारा पंढरपुरातला मालक आहे, पण यायला बोलत जा. गरीब माणसं आहेत, गरीब गरीब गरीब. 32 लिटर नुसत्या उन्हामुळं दूध कमी झालंय तरी भाव नाही दुधाचा. नुसत्या उष्णतेमुळं गाईनं 32 लिटर या 1.5 महिन्यात रोजचं 32 लिटर दूध कमी देतात, पण तरी दुधाचा भाव खाली. कधी कधी शेतकरी दुधाचा व्यवसाय करते, त्या शेतकऱ्यासाठी सुद्धा लढा. विठाला 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 तेलाचा घाणा आहे घरी. संताजी महाराज तेलाचा घाणा हाकायचे, काय त्यांचा महिमा सांगते. तेलाचा घाणा ओढण्यासाठी त्यांच्याकडे एक बैल आहे, घाण्याला एकच बैल असतो. त्या बैलाचं नाव होतं सखा. काय नाव सुंदर ठेवलं होतं, सखा. सकाळी स्नानगीन आटपलं, देवाचं दर्शन, देवपूजा, नित्यनेम आटपायचा, निहारी करायचे. न्याहारीच्या अगोदर बैलाला वैरणकाडी करायचे. न्याहारी आटपल्याच्या नंतर धोत्राच्या आचागोच्या घोसायच्या, फेटा आवळून घ्यायचा, कमरेला उपरणं बांधायचं, बैल सोडायचा, सखा घाण्याला झुपायचा, पाठीवर थाप टाकायची आनंदाने, आणि सखा म्हटल्याच्या नंतर तो बैल चालायचा. तेल निघायचं, ते तेल गावात विकायचं, त्याच्यावर स्वतःची उदर व्यथा भागायची, उदराची, संसाराचा भार ते सांभाळायचे. आणि हे कारभार चालत असताना, व्यवहार करत असताना एकदा देहूला तेल विकायला गेले. आणि देहूला तेल विकायला गेल्याच्या नंतर डब्बाभर तेल विकलं. एक डब्बा राहिला एका बाईच्या दारात, अंतरण तुळशी वृंदावनापाशी टाकलं. माळकरी बाई होती, वयस्कर बाई होती. तिला विचारलं, बाई वृंदावनापाशी थांबू का? थांबा म्हणे दादा. उन्हाळ्याचे दिवस होते. त्या बाईनं भाकरी दिली, त्या भाकरीच्या बदल्यात संताजी महाराजानं तिला बुटकभर तेल दिलंय. काय संतांची व्याप्ती असेल या लोकांची वागण्याची शैली, काय त्यांचा महिमा सांगतोय. शेवटचा पुरावा, जेवण केलं. बाई मंदिर कुठे आहे? भजन होतंय का? बाईनं सांगितलं, दादा या गावात भजन बंद नाही.
या गावात भजन नित्य आहे. एक व्यक्ती वारीला गेल्याच्या नंतर भजन दुसरे करतात, पण ती व्यक्ती वारीहून आल्याच्या नंतर भजन ती व्यक्ती म्हणते. त्या व्यक्तीचं नाव तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. काय त्यांचं महिमा. नाव ऐकून होते महाराज. त्या बाईकडनं ड्युटी पेटून घेतली. त्या ड्युटीवर तेल टाकलं आणि त्या बाईच्या घरापासून मंदिरापर्यंत अंधाराच्या सावटामध्ये ड्युटीच्या प्रकाशात तिथपर्यंत पोहोचले. तिथे गेल्यावर ड्युटी विजल्या गेली. मंदिरात एका खांबाला टेकून देखून तुकोबरायचं भजन ऐकत होते. काय तुकोबरायची वाणी असेल, काय स्वर असेल तुकोबरायचा, काय तुकोबरायचा भक्तीचा गंध असेल. कल्पना करा तुकोबरायची व्याप्ती किती मोठी. टाळामध्ये कासा आणि पितळ जर कैलासवास समप्रमाणात नसेल तर टाळ स्वरात वाजत नाही. टाळामध्ये कासा आणि पितळ जर समप्रमाणात नसेल तर टाळ स्वरात वाजत नाही. धातूचा टाळ सुद्धा. तर तुकोबारायच्या भजनाची व्याप्ती किती मोठी असेल. तुकोबारायच्या भजनामध्ये दगडाची सुद्धा टाळ वाजत. दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, 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 काय त्याचा छंद कोण जाणे, काय त्याचा छंद कोण जाणे, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, काय त्याचा छंद कोण जाणे, काय त्याचा छंद कोण जाणे, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद. दगडाचे टाळ कोण त्याचा छंद. काय त्याच्यातून स्वर येत असेल. पण भक्तीचं टोक किती मोठं होतं माहितीये तुकोबारायचं. तुकोबारायच्या पाठीमाग कोणी भजन बनायला नाही, म्हणून तुकोबारायच्या पाठीमाग स्वर धरण्यासाठी पक्षीही सुस्वरे आळविती. पक्षामध्ये गायन फक्त एकाच पक्षाला येते. त्या व्यक्तीचं पक्षाचं नाव आहे कोकिळा. जर कोकिळेनंच गायन केलं असतं तर पुरावा असा दिला असता कोकिळा आळविती. पण पक्षीही सुस्वरे व वाचक शब्द आहे. म्हणजे कोणत्याही जातीचे पक्षी तुकोबारायच्या पाठीमागे स्वर धरत होते. त्यात ती भजनाचं टोक काय असेल. आणि ज्या दगडाचा नाद कुठंच व्यवस्थित निघत नाही, आता तुम्ही प्रमाण दिल्यासारखं, पण तो दगड सुद्धा तुकोबारायच्या भजनात गोड वाजायचा. त्याच्यासाठी सुद्धा एक पुरावा आहे. तुकोबाची अमृतवाणी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता पाणी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडता पाणी, दगडाच्या टाळाची गायले अभंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. तुकोबाची अमृतवाणी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता पाणी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता पाणी, नागराच्या टाळामधुनी गायले अभंग, घरी आहे सखा पांडुरंग. तुकोबाची अमृतवाणी दगडाच्या टाळामधून गायले अभंग. कल्पना करा, निर्जीव पाषाण सुद्धा ज्यांच्यावर प्रेम करत होता. ते भक्तीचं टोक काय असेल कल्पना करा ना. आणि त्या तुकोबारायचं भजन ऐकायला संताजी महाराज मंदिरातला दिवा विजला. कोणी दिशेनं असं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान केलं आणि जे डब्बाभर तेल इकायचं राहिलं त्याच दिवशी त्या म्हातारीला सांगितलं, माय अंतकरणाला पाझर फोडील, मंदिराच्या भिंतीला पाझर फोडील, इतकं सुंदरसं भजन करणारी व्यक्ती, पण मला फक्त दिव्यात तेल नसल्यामुळे दिसत नव्हती. आजपासून संकल्प करतोय, दर 15 दिवसाला 2.5 किलो तेल मंदिरात दिव्याला. दर 15 दिवसाला पदुदेवा 2.5 किलो तेल दिव्याला. पण देहूतल्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काय गरिबी असेल त्यांची.
त्या गरिबीत सुद्धा दान करण्याची अवस्था काय व्याप्ती असेल संतांची. कालांतरानं तुकोबारायच्या भक्तीवर अतूट प्रेम करणारे संताजी महाराज जगणारे विठाला विठाला विठाला. बसा मगर साहेब. वा घाणा हाकायची घाणा. एके दिवशी संताजी महाराज दुर्गावी निघून गेले. काय व्याप्ती आहे संतांची, काय त्यांचा महिमा पहा. पत्नीला सांगितलं, प्रिये मला बाहेर गावी जायचंय. धणी 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 शब्द किती गोड आहे. बसा. मला असं वाटतंय आपल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या बायकांनी जर मालकाला धनी शब्द वापरला तर 4-2 दिवसाचं आयुष्य आपल्या पतीला वाढन. ज्यांच्या कपाळावर कुंकू आहे त्यांना सांगतोय, बोलत जा गोड. तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे. बोलत जा बोलत जा बोलत जा. महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री इतकी मोठी आहे पांडे साहेब, सर्व देशामध्ये सर्वात नाविन्यपूर्ण जर स्त्री कोण्या देशात जन्माला आली असेल तर ती भारत देशात जन्माला आली. तुम्ही टाळ्या वाजवावा की तुम्ही मला बरं म्हणावा याच्यासाठी मी कैलास भाऊ म्हणत नाही. कारण किती मोठी स्त्री भारत देशात आहे. जगातला एकही डॉक्टर एका स्त्रीची बरोबरी करू शकत नव्हता. त्या स्त्रीचं नाव होतं धात्री लाने सर. धात्री जगात 1 नंबरची गायनिक. हल्लीच्या गायनिक पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरला स्त्री मशीनवर किंवा सोनोग्राफी केल्याच्या नंतर हिच्या पोटात मुलगा आहे का मुलगी सांगता येईल, पण 100 फुटाच्या अंतरावरून 1.25 मासाचा गर्भ सांगणारी स्त्री या देशात जन्माला आली. ती स्त्री होती आदरणीय कुंती आई साहेबांची दासी. तिचं नाव धात्री होतं. धात्री ती या भारत देशातली पवित्र स्त्री. म्हणून तुम्हाला सांगते, मालकाला कधी कधी आदरवाचक बोलत जा. फार गोड काम आहे तुमचं, फार गोड काम. कारण पुराणात संतांनी सुद्धा तुमचं वर्णन केलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. सकाळच्या काकड्यात सुद्धा यांचं वर्णन आहे. याच्या पलीकडे सांगू का, गोपीचंदाला जेवढ्या पत्न्या होत्या तेवढ्या पत्न्या झोपीतून जाग आल्याच्या नंतर रात्री 1-2 वाजता जरी उठल्या तर त्या डोळ्यानं काहीच बघत नव्हत्या, हातानं पदर सावरीत होत्या. आपला पदर पडला का काय, म्हणजे झोपीत सुद्धा पदराला हात लावत होत्या. इतक्या पवित्र स्त्रिया फक्त याच भारत देशातल्या तुम्ही आहात. मग कधी कधी धनी म्हणी जा. धनी जर शब्द हल्लीच्या इंटरनेट जगामध्ये तुम्हाला जर वेगळा वाटत असेल तर मालक म्हणी जा. काय होते मालक म्हणलं तर, तुम्ही आई वडिलाला सोडून ज्या मालकाच्या घरी येता त्याच्या गोत्रात विलीन होता आणि अख्खं जीवन काम करून तुमच्या जीवनाचं संगोपन करण्याचा ज्यानं वसा पत्करलाय त्याला मालक म्हणायला काय हरकत आहे. म्हणी जा मालक, हरकत नाही. पप्याचा बापन, यमुनीचा बापन, जमनीचा बाप असं म्हणी जाऊ नका. तुम्ही हरिपाठ म्हणीत असताल ना असा पप्याचा बाप म्हणीत असताल तर मंदिर अंगाव पडन एखादीशी तुमच्या. विठाला विठाला. स्वर्ग कुठे सांगू का मगर साहेब तुम्हाला. स्वर्ग 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 हे वरचा कोणाला भेटन ते काय माहितीये. पण घरी गेल्याच्या नंतर ज्याची पत्नी आदरानं बोलत असेल, अहो म्हणत असेल, आलात का म्हणत असेल, पाय धुवा म्हणत असेल, जेवायला बसा म्हणत असेल, अशी ज्याची बायको आहे त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. आणि घरी आल्या आल्या ज्याची बायको कसनुस तोंड करीत असेल समजायचं मी मसन वाट्यात ते जळायलो. बोकांडीव लाकडे समजायचं, बोकांडीव पेटून दिलेले ठोकलेले लाकडे समजायचं. लक्षात घ्या कशा हसत आहेत बघा. विठाला विठाला अहो तुम्ही धनी, तुम्ही दुर्गावी जाणार. धनी शब्द आहे. धनी 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 काय शब्द वा, काय ताकद आहे. वजनदार शब्द आहे धनी शब्द. भारताच्या संस्कृतीतला अत्यंत वजनदार शब्द आहे. पण काय झालं माहितीये काय, वजनदार शब्द फुकून दिले माणसं शिकत बसले आणि दुसऱ्याचे शब्द अंगाला चिटकून घेतले आणि आपले शब्द सगळे पेटून दिले. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, व्याख्यानाला दम नाही, गुण कोणालाच नाही. कारण घ्यायचा काही संबंधच नाही ना. टाइमपास म्हणून ऐकायलेत माणसं. गोड बोलायला पाहिजे. गोड 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 गोड. आपल्या ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृतीनुसार मुलांनी वडिलांना बाबाच म्हणावं.
भारतीय संस्कृती. आई म्हणावं, माय म्हणावं, गोड शब्द आहे. हे सगळे दिले. आता दुर्मिळ शब्द झाले. धनी शब्द तो दुर्मिळ. अहो धनी तुम्ही दुर्गावी जाणार होय. लोकांच्या वरव्याचं काय करायचे? तेलाचे वरवे होते. कोणाचा पावशेराचा असेल, कोणाचा वाटीभर तेलाचा असेल, कोणाचा बुटकभर असेल, कोणाचा पेलाभर असेल, अर्धा लिटर, लिटर, 2 लिटर, ज्याच्या त्याच्या घरातल्या लोकांच्या कुटुंबाच्या संख्येनुसार तेलाचे वरवे होते. सांगितलं मालकानं, संताजींनी, लक्ष्मी 8 दिवस पुरेल इतकं लोकांसाठी तेल मी घाण्यातलं काढून ठेवलंय. 8 दिवसाच्या नंतर परत येईल, 2-4 दिवसाच्या नंतर. पण योग असा आला, कर्मणो गहनो गती. 15 दिवस निघून गेले तरी संताजी महाराज घरी आले नाही. 8 दिवसाकरता तेल होतं. गावातल्या लोकांना तेल वाटून टाकलं. वाटलं म्हणजे वरव्याचं तेल होतं. त्यांच्याकडे उचल घेतलेली होती. आता दुधाचा जसा वरवा असतो, महिनाभर दुधावाल्यानं दूध टाकायचं आणि 1 तारीख झाली की त्याचे पैसे घेऊन जायचे. पूर्वीच्या काळात अशा बऱ्याच गोष्टी वरव्या नव्हत्या. आमच्या पांचाळ दादाकडे जर आऊत भरायचं असेल तर वर्षभर आऊत भरून घ्यायचं, कोळप भरून घ्यायचं, जानूलं ठोकायचं, फाउंड ठोकायचं, रुमनं ठोकायचं, दांडी ठोकायची, पाचर ठोकायची. गाडीची धाव पडली की त्याच्या धावाला पाचरा ठोकून घ्यायच्या. जिनच्या पॅन्टेवाल्यानं नुसतं ऐकायचं, फाउंडन. हे काय माहित नाही, हे नुसतं ऐकायचं. हे बहिऱ्या माणसाने ते शेजारी हसला की जिनच्या पॅन्टेवाल्यानं हसायचं. हे काहून हसले म्हणून एकदा आणि कळाल्यावर एकदा विठाला विठाला मग वर्षभराचं त्या व्यक्तीला त्याची काय ज्वारी असेल, पेंड्या असतील, त्या पांचाळ दादाला देऊन टाकायच्या. प्रत्येकाचं असं पूर्वीच्या काळात काम होतं. मग हे तेलाचा घाणा ज्यांच्याकडे, त्यांचा वर्षभराचा वरवा. या अमक्या लोकांना 8 दिवसाला 1 बुटकं भर तेलाचा वरवा. त्याचं वजन असेल, काय मात्रा असेल, आणि त्याच्या बदल्यात वर्षभराची ज्वारी त्यांना द्यायची. 6 महिन्याला म्हणा, वर्षाला ती देऊन टाकायची. मध्ये काही मागायचा विषयच नव्हता. मग आता 8 दिवसाकरता तेल होतं, ते सगळं दिलं. 8 दिवस शिल्लक झाले, बाकीच्यांना द्यायचं काय? माणसं बोलू लागली. साजूक विचाराची माणसं, तात्विक विचाराची माणसं, पारमार्थिक विचाराची माणसं. पारमार्थिक म्हणून नाही, साजूक विचाराची म्हणेल. सगळ्यांच्या गळ्यात माळी असल्या म्हणजे चांगले असतात असं काही विषय नाही. बरेच माळी घालूनही खराब बोलत आहेत. एखाद्याच्या गळ्यात माळ असली म्हणजे तो गोड बोलतोय अशातला काही विषय नाही. बऱ्याच लोकांच्या माळी सुद्धा पाप झाकिण्यासाठी ज्यात काही काही पाप यायच्या. विठाला विठाला ज्याच्या गळ्यात माळ त्यानं खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही, लुटायचं नाही, लवडायचं नाही. हे माळीचं तत्व आहे. आणि गळ्यात माळ घालून जर हे करीत असेल तर समजायचं आज सिनेमातला बहुरूपी आहे. विठाला विठाला सांगितलं काही तात्विक लोकांनी, बाई तुमचे मालक माळकरी आहेत, तुम्ही माळकरी आहात, वारकरी आहात, भजन करणार आहात, पंढरपूरची वारी करणारी आहात. 8 दिवसाकरता आम्हाला तेल दिले. आता 8 दिवसापासून आम्ही काय खावं, दुसऱ्या घाण्यावाल्याकडे कसं जावं, तो आम्हाला तेल कसा देईल, याची अतिपंचायत अतिपंचायत अतिपंचायत. बाईनं सांगितलं, दादा बाबा काका आप्पा तात्या नाना काका काय नाव असेल सगळ्याला हात जोडायचे. 4-5 दिवसाकरता मालक गेले. ते आता 15 दिवस झाले, येतील 1-2 दिवसाला. त्या काळात फोनची सुविधा नव्हती. आता फोन इतके झालेत की फोनचा सीमाच नाही. फोन शिव माणसाला करमणं, कीर्तनात तर करमणं काय काय लोकायला. तुम्ही नाही बरं, एका कीर्तनात फोनवर असा व्हॉट्सअप खेळत होता, भजने व्हॉट्सअप. अरे पुढच्या जन्मात तू मांजरीच्या जन्माला जाशील रे, असं नको करू. कीर्तन सांग भयांग हरिरूप. लोकाला उपदेश करण्यासाठी ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामस्मरणाचं कीर्तन आहे. आणि आपण व्हॉट्सअप नाही खेळायला पाहिजे कैलास बुवा. कारण आपण कीर्तन मी करायलो, तुम्ही भजन म्हणायलो म्हणजे आपला याच्यावर संसार धकायलाय. आपण काय ज्ञानोबराय तुकोबरायचे चुलते नाहीत. आणि हे सगळा संसार याच्यावर धकत असताना जर कीर्तनात आपण व्हॉट्सअप खेळत असतो तर निश्चित पुढच्या जन्माला तो भजन्या पालीच्या. विठाला विठाला मोबाईल इचकी तुका बेट्या, तू आता भेताळ इचकीच आहे पालीच्या जन्माला जाऊन. हे का नाही, काही गोष्टीच्या आचारसंहिता असतात, नियम पाळायला पाहिजे. संप्रदायाचे नियम आहेत काही काही. एखादा सीमेवरचा जर जवान असेल, सीमेवरचा जवान आणि सज्ज आहे, आणि त्यानं बंदूक ठेवून जर मोबाईल इचकीत असेल तर जाईन ना सीमा ताब्यात दुसऱ्याच्या. आहे का नाही, किती डोळ्यात तेल घालून पदुदेवा जपावं लागतंय त्याला. तितकंच संप्रदायातल्या व्यक्तीनं काही काही गोष्टी जपल्या पाहिजे. विठाला सोय करते तो लोक. कैलास बुवा किती फळं आणले होते त्या माणसानं. त्याचा जावाई आल्यावर तरी तितके फळं आणतील का? शक्यच नाही. अहो पैसे घेऊन कीर्तनकार कीर्तन करायला तरी त्याच्यासाठी 2-4 नमुन्याचे फळं, काट्याचे चिमटे, ते चमचे, म्हणजे हातानं सुद्धा फळ खाऊ नको. त्या अशा फोडीमध्ये ते चमचा घालायचा आणि मग खायचं. इतकी सोय
इतकी सोय किती गेल्या गेल्या पायाला टावेल पुसायला, घरी बायकोच्या साडीन थुत्तर पुशीत असशील नालाय का? इथं लोक तुला 2-2 टावेली द्यालेत, हिशोबात वाग जाय कीर्तनात विठाला असो. दादा बाबा काका दादा सगळ्यांना विनंती केली येतील मालक, पण एक माणूस घाण बोलला, गळ्यात मोठी माळ होती. हे बाई कुठे गेले तुझे मालक? वाईट वक्त बोलला. बाई वारकऱ्याची पत्नी होती. ती जर आमच्यासारख्या वारकऱ्याची पत्नी असती तर गरम पाणी त्याच्या तोंडावर ओतलं असतं, पण ती संताजी महाराजांची पत्नी होती. संताजी महाराज तुकोबारायच्या तालमीतली व्यक्ती, निष्ठावंत माणसं, नालायकाचे शब्द सुद्धा सहन करण्याची ताकद ज्यांच्यात ते संताजी महाराज, तेच संस्कार त्यांच्या पत्नीवर झालेले होते. शब्द ऐकून घेतले. दिवस 16 उजाडला. सकाळी बाईनं 15व्या दिवशी, 16 दिवस उद्याला, 15व्या दिवशी सकाळी आपल्या पुतण्याला सांगितलं, बाळा काय लोक घाण बोलतात रे. काय त्यांचा महिमा सांगतो शेवटचा पुरावा. बाळा तू घाणा हाक. बैलाला वैरण काढी केली, पेंड केली. पेंडीला कमी नव्हती, कारखाना घरचाच होता. घाणा त्या आरती करडीची पेंड घरचीच होती. बैलाने पेंड यथेच्छ खाल्ली. बैल झुपला घाण्याला. करडी भाजून टाकल्या. बैलाच्या पाठीवर थाप टाकली सखा नाव घेऊन, पण बैल चालत नव्हता. बैलाला हाताने मारलं, बैल चालत नव्हता. बैलाची शेपूट मुरगाळली, बैल चालत नव्हता. बैलानं काठीनं मारलं, काठी मोडूस तर मारली, बैल चलत नव्हता. चापूक तुटेपर्यंत मारलं, बैल चलत नव्हता. त्या कुडाचं लाकूड काढलं, खंटाचं लाकूड तुटेपर्यंत मारलं तरी बैल चलत नव्हता. बैल रक्ताबंबाळ झाला. सोरडानं सांगितलं, काकी हे चलत नाही बैल. बैलाला 2-4 शिव्या दिल्या. बैलाला शिव्या देत जाऊ नका. बैल किती तत्वनिष्ठ आहे. कवी विनामदारांची एक बैलाची कविता आहे. ती कविता डोक्यात घ्या. ज्या शेतकऱ्यानं कवी विनामदारांची कविता वाचील तो शेतकरी बैलाला कधीच वाईट मानणार नाही. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. काय कविता आहे गोड. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. नको मोकलू साता उतार वयात. ते बैल काय म्हणतो शेतकऱ्याला, हे राजा अरे तुझ्या शेतात काम करता करता माझी हयात सरली, मला मोकलू नकोस रे. नाही ओढवत राजा 4 पाऊल नांगर. नको म्हणू सडंगर. वय झालं रे शेतकरी राजा, आता 4 पावलं नांगर ओढत नाही, मला डंगर म्हणू नकोस. काय काय सुंदर कविता आहे कवी इनामदारांची. किती किती किती. माझा घालवायाशीन मला चारलास गुळ. हे शेतकरी राजा, माझा शिन भागवण्यासाठी पोळ्याच्या दिवशी मला गुळ चारलास रे. कधी मला झोल घातलीस, कधी मला हार घातलास, पण चापकासारखी आता शिवी फटकारू नकोस रे. फार सुंदर कविता आहे, फार सुंदर, फार सुंदर. अशा गोड आठवणी त्याचे करे तरवत. मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित. मधले कडवे सोडून दिले. अशा गोड आठवणी त्याचे करे तरवत. मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित. बैल काय म्हणतो, हे शेतकरी राजा तुझ्या गोड आठवणीनं मला मरण येऊ दे, तुझं कुशल चिंतित चिंतित मला मरण येऊ दे. मेल्यावर तुझे ठाई मला एकदा रुजू दे. माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. बैल म्हणतो शेतकरी राजा, अरे मेल्यावर का होत नाही, मला एकदा तुझ्या दारात रुजू दे. मी मेल्याच्या नंतर माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. काय प्रेम करते बैल आपल्यावर. तुम्ही सुद्धा बैलाल म्हातारपणी की जाऊ नका. विठाला विठाला सखा नावाचा बैल पाठ फुटली तरी पण पाऊल टाकीत नव्हता.
15व्या दिवशी संध्याकाळी काका घरी आले. त्या मुलाचे काका, बाईचे मालक संताजी महाराज जगनाडे घरी आले. बाईने सांगितलं, मालक आलात जी. देवा लावला नाहीस? देवा लावाय पुरतं तेल सुद्धा घरात नाही. शेवटचा पुरावा, शेवटचा. संपलं तेल. 8 दिवसाकरता तेल होतं. आजचा 15वा दिवस आहे संध्याकाळचा जी. फार लोक घाण बोलले, मालक उद्या उकाड्याचं तेल द्यावं लागतंय. काय हरकत नाही. संताजी महाराज रात्री 2:30 वाजता उठले, स्नानगिन आटपलं, देवदर्शन केलं, नित्यनेम आटपला, सकाळचा काकडा भजन गिजन सर्व आटपलं, धोत्राच्या आच्यागच्या खवल्या कंबर बांधली, फेटा आवळून घेतला आणि सखा नावाच्या बैलाकडे गेले. सखा नावाच्या बैलाच्या जवळ गेल्याच्या नंतर सखाने तोंडातून जीभ काढली आणि संताजी महाराजाचे पाय सखा नावाचा बैल चाटत होता. काय त्यांचा महिमा सांगतोय. तो सखा नावाचा बैल संताजींचे पाय चाटत होता. संताजींना वाटलं गेल्या 15 दिवसापासून याला आपली भेट नाही, याच्याकरता प्रेम उद्भवलंय, पाय जिभेनं पाय चाटतोय. डोक्यापासून खांद्यावर हात फिरला, खांद्यावरून पाठीवर हात गेल्याबरोबर संताजीच्या हाताला रक्त लागलं. सकाळचा अंधार होता. घरात आले, दिव्याची वात पिळली आणि थोडीशी चालू केली दिवा. त्याच्या प्रकाशात पाहिलं, हाताला रक्त लागले. लक्ष्मी जी, सखाच्या पाठीतून रक्त निघतंय. काल घडलेला वृत्तांत सांगितला. आपल्या पुतण्याने सखा घाण्याला झुपला, चाबूक तुटेपर्यंत मारलं, काठी तुटेपर्यंत मारलं, लाकूड फुटेपर्यंत मारलं, पाठ फुटली, पण सखा पाऊल टाकत नव्हता. ठीक आहे, तुमच्या माझ्यासारखा चुलता असता तर पुतण्याला झपकिला असतं किंवा बोलला असता, पण महाराजाला माहित होतं बैल का चालत नाही, त्याला माहित नव्हतं. महाराजांनी सखा नावाचा बैल सोडला. सूर्याचे किरण पडले, सूर्याच्या प्रकाशामध्ये साजूकशे किरण आहेत, त्या प्रकाशामध्ये सखा नावाचा बैल घाण्याला झुपला. संताजींची काय ताकद आहे कल्पना करा. करडी घाण्यात टाकल्या, सखाच्या दोन्ही पाठीवर असा थाप टाकली, तुकोबरायच्या नामाचा उच्चार केला. सखा पाऊल टाकणार, अंग ताणल्या गेलं, पाठीवरच्या भेळा फाकल्या गेल्या आणि रक्ताची धार वाहू लागली. तुकोबरायने सखा नावाच्या बैलाच्या गळ्यातलं जोतं काढून टाकलं, तो फासा काढून टाकला घाण्याला झोपलेला. त्यावेळेला सखा नावाच्या बैलाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मालक मला झुपा, अन्यथा तुमच्या डोळ्यातून पाणी निघेल, इतकी लोक बोलतील. महाराजांनी एक धोत्र होतं, ते धोत्र दुहेरी केलं. सखा नावाच्या बैलाच्या पाठीपोटाला धोत्र आवळून बांधलं आणि सखा घाण्याला झुपला. ज्या वेळेला तो सखा नावाचा बैल घाण्याला झुपला, ढोपरावर थाप टाकली, विठाला 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 थाप टाकली, तुकोबरायच्या नामाचा उच्चार केला आणि पाठ फुटलेला सखा नावाचा बैल घाना ओढीत होता. संताजी महाराजांचा पुतण्या धावत आला, काकीच्या हाताला धरलं. काकी बघ, हा बैल किती हरामखोर आहे. या बैलाला पेंड चालली, ओला चारा दिला, वाळला चारा दिला, याला पाणी पाजलं, याच्या पाठीवर गोंजारलं, सखा नावाच्या यानं कुरवाळलं, तरी पण हा चालत नाही. चापकाने मारलं, काठीने मारलं, लाकडाने मारलं तरी चालत नाही. आणि काका नुसते सखा चाल म्हणले की सखा चालतो. हा सखा किती बदमाश आहे. संताजी महाराजांनी अर्वाच्य बोलणाऱ्या पुतण्याच्या तोंडाला हात लावला. बाळा, सखा मारल्याने चालत नाही, सखा सखा म्हणल्याने चालत नाही. सखाला चालण्यासाठी तुकोबरायची अभंगवाणी म्हणावं लागते. तुकोबरायची अभंगवाणी संताजी महाराज तोंडातून म्हणायचे. त्याला सखा नावाचा बैल पाऊल टाकायचा. दृष्टांत संपला. संताजी महाराज जगनाडे यांनी बैल सुद्धा परमार्थात आणला. बैल सुद्धा तुकोबरायचा अभंग ऐकल्याशिवाय सखा नावाचा बैल चालत नव्हता. कल्पना करा, बैलाला परमार्थात आणण्याची ताकद ज्या संतात आहे, त्या संतांची व्याप्ती काय असेल, काय त्यांचा महिमा. हरिभक्त महिमा
मायबाप. बैल परमार्थात ज्यांच्यात ताकद आहे. बैल 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 बैल. एखाद्या वाईट वागणाऱ्या माणसाला लोक म्हणते हे बैला, मला वाटतं ही उपमा खोटी बरं. त्याला दुसरं काहीतरी म्हणायला पाहिजे, बैल नाही म्हणायला पाहिजे, कारण बैल सुद्धा परमार्थात नाही. काय व्याप्ती असेल संतांची. जगात एक नंबरचा चंचल जर पशु असेल बाबाजी कोणतं, त्याचं नाव वानर आहे. जगात एक नंबरचा पशु चंचल. आणि या चंचल पशुला जगातले एक नंबर जे संन्यासी मारुतीराय, त्या मारुतीरायनं चंचल असणाऱ्या वानराला सुद्धा परमार्थात आणलं. काय त्यांचा महिमा वारंवार. याच्याही पलीकड पार माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. मठ्ठ विचाराचा पशु रेडा. यमानं कोणताच पशु वाहन म्हणून स्वीकारलं नाही, फक्त रेड्या म्हणून स्वीकारला. जरा भेसूर दिसतंय, किती झपकिलं तरी रस्ता सोडित नाही. आज हा मठ्ठ विचाराचा पशु रेडा. त्या रेड्याच्या मुखारविंदातून सुद्धा वेद वदवावा. काय त्यांचा महिमा वारंवार. हल्ली माणसं हल्लीच्या इंटरनेट जगामध्ये विज्ञानाला जास्त प्राधान्य देतात. देऊ नये असं माझं मत नाही, देत जा. विज्ञान काही वाईट नाही. सुखसोयी आणल्या, सुविधा केल्या, सर्व गोष्टी केल्या विज्ञानानं. विज्ञान फक्त 3च गोष्टी देऊ शकत नाही. काही विज्ञानवादी माणसानं माणसासारखा माणूस तयार केला. याची किडनी, त्याचं डोकं, त्याचं कातडं, त्याचं नाक, त्याचे डोळे, एकाचे कान, एकाचे हात, एकाचे नख. बाबाजी जशाला तसं शरीर तयार केलं, फक्त त्या शरीरात प्राणच घालता येणं. काय चाटायचं का ते शरीर? काय लाजवा मडजन ते मडजन. जशाला तसं तयार केलं, फक्त त्याच्यात प्राण घालता येत नाही. माझा जगाचा बाप प्राण घालायची ताकद अजून विज्ञानाच्या हातात देत नाही. आणि ज्या दिवशी पदुदेवा ही प्राण शरीरात घालायची ताकद विज्ञानाच्या हातात येईल, त्या दिवसपासून लक्षात घ्या, कीर्तन करायचं कामच पडणार नाही. मोजतीन होईल लोक. या सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहेत. तर इतकी रगिलकी करायला येतं. किती ऊन तापलं होतं इतक्या दिवस, त्याच्याच हातात आहे. आज शिराळ पाडणं कोणाच्या हातात? त्याच्यात. पाऊस पाडणं त्याच्याच हातात. या सर्व आपल्याला मारणं त्याच्याच हातात. किती दिवस जगीनं त्याच्याच हात. जन्माला आणणं त्याच्याच हातात. ह्या गोष्टी मात्र विज्ञानाच्या हातात नाही. विज्ञान फार टोकाला गेलं असेल, त्याबद्दल काही दुमत नाही, काही नाही. पण किती विज्ञानवादी एकत्रित आल्याच्या नंतर भिंत चालवतील? म्हैशी पुत्रामुखे बोलवणे श्रुती हलाने सर चालितीन का भिताड अद्याप नाही. भिंत चालविली ज्ञानोबारायने. काय त्यांचा महिमा वारंवार. काय शक्ती, काय टोक असेल महाराज या व्याप्तीचं. किती 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 मोठं व्याप असेल. मृत्यू विज्ञान टाळू शकत नाही, मृत्यू पकडू शकत नाही, आयुष्य वाढवू शकत नाही. प्राण गेल्याच्या नंतर सुतुळ्या तोडायच्या. आणि देवाला सांगितलं, देवा माझं जाणं एका बाईला पटत नाही, तिची पोरगी वाट लावल्यावर मला घाल. गेलेले नाथबाबा परत आले आणि मग तिची मुलगी वाट लावल्याच्या नंतर मग गेले. असं होऊ शकतंय का? काय त्यांचा महिमा वारंवार. विठोबार आदरणीय सन्माननीय राजकीय क्षेत्रातलं जडबड रत्न, या परिसरातल्या सर्व तरुणांच्या वयोवृद्धांच्या अंतःकरणातलं घर करणारं, असं गोड हृदयाशी एकत्मिता जुळवणारं, सर्वांशी प्रेम करणारं, जीवाभावानं वागणारं व्यक्तिमत्व श्रीयुत बालाजी कल्याणकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि या सोहळ्यानिमित्त तुम्ही एवढा मोठा समुदाय या ठिकाणी सागरासारखा विशाल समुदाय जमा झालाय, म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद, प्रणाम. आपण सर्वजण एकत्रित आलोत भगवान शिवशंकराच्या दरबारात. हे मरळक हे पंचक्रोशीचं आराध्य दैवत आहे. मागच्या वेळेस मी आलो त्यावेळेला पूर्ण इथला इतिहास वगैरे मला माहीत झालं. सुंदरशी मध्ये 12 आहे. गोड 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 असं भगवान शिवजीचं अधिष्ठान आहे. आपण सर्वजणांनी या शिवजीच्या चरणी प्रार्थना करू. भगवान शिवशंकरा तुम्हाला मुख 5 आहेत, डोळे 11 आहेत. भगवान शिवशंकरा तुम्हाला मुख 1 आहे, डोळे 3 आहेत.
ज्या दिवशी शंकराला डोकं एक असतं त्या दिवशी डोळे 3 असतात, ज्या दिवशी डोके 5 आहेत त्या दिवशी 11 डोळे असतात. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जोजोरे. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जोजोरे. हा जो 3रा डोळा आहे. 5 मुख असल्याच्या नंतर जो 11वा डोळा आहे हे निसर्गाचं चक्र आहे. ज्या डोळा उघड्याच्या नंतर पाऊस पडतो, तो डोळा बंद केल्याच्या नंतर पाऊस बंद होतो, त्या डोळ्याच्या पापण्या झळकिल्याच्या नंतर गारा पडतात. आपण त्या शिवजीला प्रार्थना करू, हे भगवान शिवशंकरा, यावर्षी डोळा तुमचा असा स्थिर उघडो, गोड उघडो, की जेणेकरून गोड असा सुंदरसा पर्जन्य पडो आणि त्या पर्जन्यानं नद्या नाल्या तळे तुडुंब भरो. शेतकरी राजा प्रसन्न हो. शेतकरी राजा प्रसन्न झाला की अख्खं जग प्रसन्न होत असतं आणि त्या शेतकरी राजावर कृपा माझ्या भगवान शिवशंकराची हो. मुख्या प्राण्यावर पाण्याचा वर्षाव हो. पाण्याची कृपा शंकराची मुख्या प्राण्यावर सुद्धा हो. ही अशा मरळक ठिकाणी असणारे अधिष्ठान दैवत भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना करू. मी उपस्थित जमलेले सर्व वारकरी मंडळी, कैलास बुवा असतील आदी करून सर्व वारकरी, आमचे ते काका आणि पंचक्रोशीतून आलेली सर्व वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या दोन्ही विनेकरी असतील, इकडच्या महाराजांपर्यंत सर्व असतील. मला सर्वांचे नाव पाठ नाहीत आणि पाठ होऊ शकणार नाहीत. आणि कशाला पाठ करायची, मला का ग्रामपंचायत लढवायची का काय, काहीच नाही ना. सगळ्याची नाव घेतली अशी गृहीत धरा. सर्व वारकरी मंडळी तारखेच्या संदर्भात आदरणीय गानसम्राट कैलास बुवा सतत बोलत होते, त्यांनाही अक्रोड बुवा असतील आदी करून सर्वांना धन्यवाद. ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांना पुन्हा आपण कोटी शुभेच्छा देऊ. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातली राजकीय नेते सुद्धा या ठिकाणी खूप आलेले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. अशीच भरभराट त्यांच्या आयुष्यात होई, दीर्घायुष्य त्यांना प्राप्त हो, सदृढ आयुष्य प्राप्त हो आणि मिळालेल्या आयुष्यामध्ये त्यांना पुन्हा राजाश्रय प्राप्त हो आणि राजाश्रय मिळाल्याच्या नंतर त्यांनी गोरगरिबाची सेवा करो, धर्माची सेवा करो, समाजाची सेवा करो, हीच त्यांना विनंती. आणि भगवंताने ती सेवा करण्याचा योग आदरणीय कल्याणकरांना देव. ही भगवान शिवशंकराच्या चरणी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोकोबाराय, नाथबाबा, सावता महाराज अष्टादश संतांच्या चरणी समर्पित करतो. आणि सेवेला पूर्ण आदरणीय, पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय गुरुवर्य जीवनदासजी बाबाजी सुद्धा या ठिकाणी आलेत. बाबाजींना सुद्धा गिरगावकरांचा सादर प्रणाम. कल्याणकरांना आशीर्वाद बाबाजींचे सुद्धा लागो. पुनश्च त्यांना राजाश्रय प्राप्त हो आणि त्यांना समाजाची सेवा घडो, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. बरीच आज बाळासाहेब पांडे आदी करून आमचे पदुदेवा सुद्धा, लहाने सर आदी करून, गोपाळराव आदी करून सर्व महाराज मंडळी, बरीच काही महाराज मंडळी सुद्धा आहेत. सर्वांना प्रणाम. समोर बसलेल्या श्रोत्यांना सुद्धा प्रणाम करतो. आणि शिवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर पुढे उत्तरे करा क्षमा महाराज तुका मने भोग दिला निवारिला दाविषे मनाई नाही नारायण हे करो ने आरती जगदा पाने भवानी आज पुरे न बस धन्य तारा भाव सगळा बंद बंद तुम्हें आज पुरे न बस धन्य तारा हर्षा तुका वाय डाळे उभा धन्य दादा बळे आज पुरे न बस धन्य तारा हे बस प्रेम आरती गोविंदा देव वाळे लोचना नित्य करत्यावर बाळा पुराणे मुग्धावाडी प्रेमान देव चंद्र लोचना के सेवा देखो राहिलो धन्य धन्य नित्य करत्या लोचना नवदोती विक्रांत ब्रह्मांडी माळा विषगण काळात लावण सुंदर मसागे माळा तुम्ही माळा वारे दोजो जय देव जय देव जय शंकर हरे शंकर हरे देव वाळू गौरा करबर गौरा
अर्धांगी पार्वती सोनाच्या माला गुरुदेव दत्त श्रीगंधेला ऐसा शंकर शोभे मारला जय देव जय शंकराव स्वामी शंकर आराध्य वारो बाबाध्य वारो देव सागर मंथा पडे त्या माझ्या ते तो आनंदाने प्रसन्न केले निर्गत नाम देव जय शंकराव स्वामी शंकर आराध्य वारो बाबाध्य वारो मनमोहन मुनि गण सुखकारी चकोटी चोबीस वाच्य उच्चारे अर्थिज्ञान राजा महाकेवल तेजा श्री लोक ज्ञान जगे हिता निनक कोणी अवतार बंधुरात अर्थिज्ञान राजा महाकेवल तेजा श्री साधु संत मनोवेदिला माझा अर्थिज्ञान राजा प्रगट वैभवने विश्वा ब्रह्माचे केले नाम्या जनार्दने पाय पुस्तके अर्थिज्ञान राजा महाकेवल तेजा मनोविधिला माझा अर्थिज्ञान राजा अर्थ तुकारामा स्वामी सद्गुरु रामानंद काय राघव्यामा अर्थ तुकारामा राघवे भाषण पाले दशको वाचिया आडंग रक्षिले अर्थ तुकारामा स्वामी सद्गुरु रामानंद काय राघव्यामा अर्थ तुकारामा तुम्ही दासले से ब्रह्मा तुकाराय रामेश्वरी जेवढे मस्तक ठेवले अर्थ तुकारामा स्वामी सद्गुरु रामानंद काय राघव्यामा अर्थ तुकारामा हरे दुराना मंत्र भगवान बाण बदले गोगालिंगनाथ बोजन भाईवाणे नमना हर रघुवर डोबर रघुवर पंढरीचा वार करे वारे चुकवून रे संत संगे सर्वका खंड प्रेमा सागरलो चंद्रभागेचे स्नान तुका मागे मागणे ते तुझ प्रत्याय ते शिंदरे पाय पांडुरंगा तुका म्हणे आता उदार तू ठे पाय संतास्या तुकाराम तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम नमः पार्वती पदे